नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पशुसंवर्धन विभाग मार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, गट वाटप असेल, 2 दुधाळ गाई आणि म्हशी गट वाटप असेल, यांच्यासाठी आता कर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला जर 2 दुधाळ गाई म्हशींसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय काय लागणार आहे, पात्रतेचे निकष कोणते काय असणार आहे, अटी शर्ती नेमक्या काय आहेत, शासनातर्फे नेमकी 2 दुधा गाई म्हशींसाठी रक्कम किती ठरवण्यात आलेली आहे, शासनामार्फे अनुदान नेमकं 75% कोणत्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे, लाभार्थ्यांना नेमकी किती रक्कम भरावी लागणार आहे, म्हणजेच लाभार्थी हिस्सा किती भरावा लागणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यस्तरीय योजना म्हणजेच की दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणारे राज्यस्तरीय योजनांच्या जे काही पात्रतेचे निकष, अटी शर्ती आहेत, जे काही आवश्यक कागदपत्र लागणार आहेत, तेच कागदपत्र आपल्याला जिल्हास्तरीय योजना जरी आपल्या निवड जरी देखील तुम्हाला ह्याच अटी शर्ती ह्यामुळे राज्यस्तरीय योजनेचा माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. आता योजनेचं नाव काय आहे तर 2 दुधाळ गाई किंवा म्हशींचे वाटप करणे. यामध्ये आता संकरणीय गायीची आहे, HF किंवा जर्सी म्हैस, मुर्गा किंवा जाफराबादी, त्यानंतर देशी गायांमध्ये गीर गाईचा, रेड, सिधी, राडी, थारपाकर, देवणी, लाल कंधारी, गावडगाऊ व डांगी अशा प्रकारचे या ठिकाणी गायींच्या म्हशींच्या जाती देण्यात आलेल्या आहे. आता लाभार्थ्यांना निकष जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे पहा. लाभार्थ्यांचे जे निवडण्याची प्रक्रिया निकष आहे ते प्राधान्यक्रम नेमकं काय आहे पहा. सर्वप्रथम महिला बचत गट अनुक्रमांक 2 ते 3 मधील जे महिला बचत गट आहे त्यांच्या प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर 2 नंबरला प्राधान्य देण्यात येणार आहे की अल्पभूधारक शेतकरी. यामध्ये 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक शेतकरी आहेत. 2 नंबरला 3 नंबरला आहे की म्हणजे त्यानंतर नंबर 3 आहे सुरक्षित बेरोजगार म्हणजे सुशिक्षित बेरोजगार, ज्यांच्याकडे रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेली प्रमाणपत्र असेल, कार्ड असेल, यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 4 नंबर जे आहे ते प्राधान्य देण्यात येणार आहे. एका गटाची प्रकल्प किंमत काय असणार या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजेच की आपण जर 2 संकरीय गाई किंवा 2 म्हशी जर खरेदी केलात तर त्यांच्यासाठी शासनातर्फे किंवा किती ठरवण्यात आलेली आहे पहा. तर संकरनियत गाईचा गट म्हणजेच की 2 गायीसाठी प्रति गाई 70,000 रुपये किंमत ठरवण्यात आलेली आहे आणि 2 गायींना म्हणजेच की 1,04,000 रुपये किंवा ठरवण्यात आलेली आहे. तर म्हशींचा गट जो आहे तर यांच्यामध्ये प्रति म्हैस 80,000 रुपये ठरवण्यात आलेली आहे. 2 म्हशींची किंमत की 1,60,000 रुपये ठरवण्यात आलेली आहे. आता बाकींचा जो खर्च आहे तो खाद्य वगैरे आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर 3 वर्षाचा विमा देखील या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. जी किंमत आहे, रक्कम आहे जी 16,850 रुपये गायींचा आणि म्हशीसाठी 19,228 रुपये 3 वर्षाच्या विम्याची रक्कम ठरवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे गायींची जी एकूण किंमत ठरवण्यात आलेली आहे ती 5,650 रुपये ठरवण्यात आलेली आहे. शासनातर्फे गायी व म्हशींसाठी किंवा किंमत ठरवण्यात आलेली आहे. आता या किमतीपैकी शासनातर्फे आपल्याला किती अनुदान दिलं जाणार आहे, आपल्याला किती रक्कम भरावी लागणार आहे, म्हणजेच की लाभार्थ्यांना किती हिस्सा भरावा लागणार आहे, किती रुपये भरावे लागणार आहे, या संदर्भातील देखील या ठिकाणी तपशील देण्यात आलेले आहे पहा. शासकीय अनुदान जे आहे ते अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान देण्यात येणार आहे. किती अनुदान दिलं जाणार आहे शासनाकडून म्हणजेच की 38 रुपये अनुदान दिलं जाणार, 1,38,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे गायींसाठी. आणि लाभार्थ्यांना जी रक्कम भरायची आहे ते अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 25% रक्कम भरण्याची आहे. म्हणजेच की 3,900
212 रुपये आपल्याला 2 गायींची भरावी लागणार आहे. आणि जर आपण म्हशी 2 खरेदी करत असाल तर शासनातर्फे आपल्याला अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज केला असेल तर 75% अनुदान दिलं जाईल. म्हणजेच की 1343 रुपये शासनाकडून 2 म्हशींसाठी अनुदान दिलं जाणार आहे. 1,00,000 रुपये, 1,03,43 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील 25% रक्कम म्हणजेच की 44,815 रुपये भरावी लागणार आहे. एकूण शासनातर्फे किती ठरवण्यात आलेली आहे पाहिलेली आहे तर ही रक्कम आपण बघितलेली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील आपण जर अर्ज केले असेल तर किती शासनातर्फे अनुदान दिलं जाणार आहे. या ठिकाणी पाहू शकता शासकीय अनुदान हे सर्वसाधारण लोकांसाठी 50%, सर्वसाधारण प्रवर्गातील हे 50% लाभांश शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजेच की 78,425 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभ भरती उर्वरित 50% रक्कम जी आहे ती म्हणजेच 78,425 रक्कम जी आहे ती 2 गायींसाठी आपल्याला भरावी लागणार आहे. म्हशी खरेदी करणारा शासनातर्फे सर्वसाधारण प्रवर्गातील 50% अनुदान हे मिळणार आहे. व आपल्याला आवश्यक काय काय हे कागदपत्र लागणार आहे आपण ते बघणार आहोत. लाभार्थ्यांना 50% अनुदान देण्यात येणार आहे. आता अर्ज करण्याची आपल्याला आवश्यकता कागदपत्र नेमकी काय काय लागणार आहे. आपल्याला आपले फोटो, ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य आहे. त्यानंतर 7/12 अनिवार्य आहे, 8 अनिवार्य आहे, 7/8 उतारा अनिवार्य आहे, अपत्य दाखला अनिवार्य आहे किंवा स्वयं घोषणापत्र देखील आपल्याला फॉर्म मध्ये दिलेला आहे तो वाचून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर 5 नंबर कागदपत्र म्हणजेच की आधार कार्ड देखील अनिवार्य आहे. नंबर 6 7/12 मध्ये लाभार्थ्यांचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमीपत्र द्यावं लागणार आहे. ज्यांच्या नावावर आपण अर्ज करत आहात त्यांच्या नावावरती 7/12 तरी असणं आवश्यक आहे. जर 7/12 त्यांच्या नावावर नसेल तर कुटुंबाच्या सहमीपत्र त्यांना द्यावं लागणार आहे. किंवा दुसऱ्यांची जमीन जर तुम्ही भाडे तत्वावर करत असाल तर करारनामा देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यानंतर 7 नंबरचं कागदपत्र आहे की जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असाल तर जातीचा दाखला सत्यप्रत देखील आपल्याला देणं अनिवार्य आहे. त्यानंतर 8 नंबरचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला जोडावं लागणार आहे. त्यानंतर 9 नंबरचं कागदपत्र आहे की दारिद्र्य रेषेतील असल्यास प्रमाणपत्र तुम्ही जर फॉर्म भरताना दारिद्र्य रेषेखालील आहात होय तर या पर्यायावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला दारिद्र्य रेषेखाली प्रमाणपत्र देखील द्यावं लागणार आहे. 10व्या नंबरचं कागदपत्र आहे की म्हणजे बँक खात्याची पासबुकची सत्याप्रत. 11वा नंबरचं कागदपत्र आहे की रेशन कार्ड आणि कुटुंब प्रमाणपत्र. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर कुटुंब प्रमाणपत्र देखील तुम्हाला द्यावं लागणार आहे. फक्त लक्षात ठेवा की कुटुंबातील एकाच व्यक्तीचा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर 12 आहे की दिव्यांग असल्यास दाखला तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला दिव्यांग आहात का समोर आहेत की सिलेक्ट केलेलं आहे ते दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडावं लागणार आहे. 13 नंबरचा आहे की बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याची पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे. 14 नंबरचा आहे की वय व जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत तुम्हाला द्यावा लागणार आहे वयाचा. आणि 16 नंबरचं जे आहे ते तुम्हाला लागणार आहे की 15 नंबरचं शैक्षणिक प्रमाणपत्राचा दाखला. 16 नंबर आहे की स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डचे सत्याप्रत जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार म्हणून अर्ज केलेला असेल तर. तुमच्याकडे रोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी जे कार्ड आहे प्रमाणपत्र असेल तुम्हाला द्यावं लागणार आहे. 17वा नंबरचं जे आहे ते म्हणजे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्रांची छायांकित प्रत व तुम्ही गाई म्हशी पालन जर प्रशिक्षण घेतलेले असेल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल अर्जासोबत जोडावं लागणार आहे. अशा प्रकारे पशुवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय आपण 2 दुधा गाई म्हशींसाठी अर्ज करू शकणार आहे. धन्यवाद.